थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी सोलापुरातील शेतकऱ्यांचे आंदोलन मुसळधार पावसातही सुरूच आहे। शहरात रात्रीभर जोरदार पाऊस कोसळत असतानाही शेतकरी आंदोलनस्थळी ठामपणे ठिय्या देऊन बसले होते। गोकुळ शुगर कारखान्याकडून ऊस बिलाची रक्कम अद्याप न मिळाल्याने शेतकरी आक्रमक झाले असून सुमारे 30 ते 40 शेतकऱ्यांनी भर पावसात घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला। थकीत ऊस बिल तात्काळ देण्याची मागणी आंदोलक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे गेल्या 9 दिवसांपासून शेतकरी ऊन वारा आणि पावसाची पर्वा न करता आंदोलन करत आहेत। जोपर्यंत थकीत ऊस बिल मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। आमचं थकीत ऊस बिल आहे। मागच्या 9 दिवसापासून आम्ही ठिय्या आंदोलन करून या ठिकाणी बसलोय। 8 महिने झाला आम्ही कारखान्याकडे चक्रा मारतोय। कारखाना आमची कसलीही दखल घेत नाही। आमची प्रशासनाला मागणी आहे, प्रशासन म्हणजे सन्माननीय जिल्हाधिकारी यांना आम्ही विनंती केलेली आहे की त्यांनी आमचं बिल लवकरात लवकर द्यावं। त्यांनी आम्हाला आरआरसीच्या कारवाई संदर्भात सांगितलेलं आहे। साखर आयुक्तांशी आमचं बोलणं झालं, इथं सोलापूरचे सहसाखर आयुक्त त्यांनी निव्वळ उडवाउडवीची उत्तरं दिली। निव्वळ चोर बोलल्यासारखं त्यांची भूमिका आहे। हे माझं स्पष्टपणे म्हणणं आहे। कारखान्याला कसलीच गाळप परवाना नसताना कारखान्यानं ऊस गाळप केलेला आहे। कारखाना सांगतो आम्ही 195 टन गाळप केलाय आणि साखर आयुक्त सांगतात 3,67,000 टन गाळप झालेला आहे। जर कारखान्याला परवाना नव्हता तर लाखो टन ऊस गाळप झाला कसा, हा सगळ्यात मोठा सवाल आहे। आणि आयुक्त म्हणतात की आम्ही आरआरसीच्या संदर्भात कलेक्टरांना निवेदन दिले, त्यांना पत्र दिलेलं आहे, पण आजपर्यंत कलेक्टरांनी सुद्धा त्याच्या संदर्भात जी काही कारवाई करायची आहे ती अद्याप फक्त नोटीस काढल्याचं आम्हाला सांगितलेलं आहे। आणि कमी काळामध्ये आरआरसी करून का असेना, पण कुठला प्रोजेक्ट सँक्शन करून का असेना, पण आमचे पैसे आम्हाला द्यावेत आणि आम्हाला मोकळं करावं। 9 दिवस झालं आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे। शेतकरी धाराशिव मध्ये आणि सोलापूर जिल्ह्यातले जवळजवळ 42 डिग्रीमध्ये सुद्धा आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आज पावसाला सुरुवात झाली आहे। आज पावसात सुद्धा या पावसामध्ये शेतकरी ते ठिय्या आंदोलन अजून करत आहेत। ह्या शासनाला अजूनपर्यंत जाग येणार आणि प्रशासकीय यांनी या नात्यानं अजिबात आमच्याकडे कोणी टुकून बघायला तयार नाही आणि ठोस आश्वासन हे द्यायला कोणीच तयार नाही। आणि तो वाघासारखा नुसता तो दत्ता शिंदे ह्या कारखान्याचा गोकुळ शुगरचा चेअरमन नुसतं ह्याच्यात फिरायला लागलाय तो। आणि शेतकऱ्याची हाल काय आहे हे दत्ता शिंदेला माहीत असून सुद्धा तो बिला संदर्भात अजिबात काय करायला तयार नाही।